नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप दिवसानंतर एखादा ब्लॉग आपण शूट करायला चाललो कुठंतरी. याच्या आधी गेलेलो आहे पण ब्लॉग जरा बंद केलेलं काय कारण असतं. तर आता याच्यानंतर आपल्याला आपलं ब्लॉग चालू करणार आहेत. तर आज आम्ही चाललो तर गड संवर्धनासाठी, म्हणजे गडकोट मोहीम असणार आहे आपली सरसगडावरती. तर तिथं आम्ही चाललो 12:30 वाजता आम्ही घरून निघलो आणि आता इथं टोलजवळ थांबलेलो. शुभम आहे, अक्षय आहे आणि समर्थ आहे, 2 बाईक घेऊन आम्ही चाललो. तर आता आम्ही सरसगडावरती जाऊ. 1-2 तासाची आम्हाला रनिंग आहे जास्त करून, आणि एक चढायला 1-1.5 तास लागेल ना. 1-1.5 तासामध्ये आमची चढाई होईल आणि काय 1-2 तास झोपायला भेटलं तर झोपू, आणि सकाळी 7 वाजता आपली मोहीम चालू होईल. चला तुम्हाला आजचा पुढचा प्रवास दाखवतो. तर मित्रांनो, 2 तास लागले आम्हाला जास्तीवरून इथं गाड्याच्या पायथ्याशी पोचायला. तर आता आम्ही ट्रेक चालू केलेली आहे. तर बघू आता किती टाईम लागतं आहे. यांच्या सांगण्याप्रमाणे 1 तास नॉनस्टॉप गेलो तर 1 तास, आणि जर थांबत गेलो तर 1.5 ते पावणे 2 तास लागतील. तर वाजलेत रात्रीचे 3 वाजलेत कंप्लीट. सकाळचे सॉरी. 24 मिनिटाची चढाई केली आणि एक थोडासा वरती राहिलाय गड आता. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर 1.5-2 तासाच्या 2 तास झोप भेटलेली आपल्याला. 2 तास आपण किल्ल्यावरच वरती झोप घेतली. एका साईडला पठारावर आम्ही झोप घेतली. 2 तास मस्त झोपलो आणि आता 7:10 मिनटं असताना आम्ही उठलो. 7 वाजताची मोहीम चालू होईल. पण आता उठलो आम्ही, फ्रेश वगैरे झालोत. मी जरा आलतो इकडे वरती, तर इथं कॅमेरा आहे बघा. बऱ्यापैकी मोहिमा होतात सरसगडावर, म्हणजे बऱ्याचदा होतात. म्हणजे युवा मराठा फाउंडेशन आहे वाटतं हा त्यांच्याकडून जास्त होतात, जास्त तरी यांच्याचकडून होतात. बघूया आता पुढं कसं काय रुटीन असतं यांचा, म्हणजे मोहिमेचा सुरुवात कशी करतात मोहिमेची ते मला तर माहिती नाही. मी तर पहिल्यांदा आलो आहे गडकोट मोहिमेसाठी. बाकी ट्रेकिंगला वगैरे गेलो असं मी. या आधीचा एक व्लॉग पण असेल आपला ट्रेकिंगचा इथला हरिश्चंद्रगडावरचा. तर 7 वाजता आपण मोहीम चालू केलेली आणि आपण 1.5 तास झाला आहे, म्हणजे 8:30 वाजलेत. एक छोटासा ब्रेक घेतला आहे. यांचं काम चालूच आहे. इथं जेवढी दगड आहेत ना ती इथून काढायची आहेत आणि एका साईडला लावायची व्यवस्थित. आणि तिकडं मातीचं काम चालू आहे तसं त्या एरियामध्ये. जी माती सगळी आजूबाजूला आहे ती साफ करायची आहेत. तर ती टीम तिकडं तो काम करते आणि आम्ही जासेची टीम इथं हा काम करत आहोत. शुभमचं काम चालू आहे मस्तपैकी. दगडाला पुढतं आहे मस्तपैकी. कडक ऊन आहे एकदम, चटके लागतात उन्हाचे काम करताना. ठीक आहे, पहिल्यांदा आलो, एक्सपिरियन्स पाहिजे ना. हे काम कर. एवढी दगडा काढलीत आम्ही बघा. ती ताई तेवढी माती काढलेली आहे. त्यांची टीम जास्त आहे, आमच्या टीममध्ये आम्ही 4 आहोत. तर 2.5 तासानंतर एक ब्रेक घेतला आहे आपण. आता नाश्त्यासाठी जाणार होतो आपण. इथं नाश्ता बनवला आहे असं काहीतरी, बघूयात आता जाऊन. दादा, मोहीम किती वाजेपर्यंत चालू राहिली तुमच्या अंदाजे? 12:30 ते 1 ना. तर बघूयात. तर एकच ब्रेक असेल ना? मी पहिल्यांदाच आलो आहे. तर युवा मराठा फाउंडेशनवाले आहेत सगळे. 89 मोहीम झाल्यात यांच्या मार्फत या सरसगडावर, आणि त्याच्यातली या पॉईंटवरची ही 4थी मोहीम आहे. 9:30 वाजलेत. 7 वाजता मोहीम चालू झालेली. 9:30 वाजले म्हणजे 2.5 तासानंतर एक ब्रेक घेतला आहे सगळ्यांनी. एक तासाआधी एक कोकम शरबत वगैरे बनवलेला. युवा मराठा फाउंडेशनवाले आहेत सगळी मंडळी. तर आता 2.5 तासानंतर नाश्ता वगैरे बनवला आहे ताई. आता घे सांग, काम करताना घे सांगतो. आता घे सांग. पोट भरला काय आहे. किती प्लेट आहे? थांब,
किती प्लेट आहे? नियमाप्रमाणे 34. खरा बोलला. तुझी येते खरा का खोटा? पहिले खोटा सांग. खजूर पण कधी खजूर 1 प्लेट खरावाला सांग. 4.5. 4.5. कोकम सरबत कधी पिलीस ते सांग आता. कोकम तर दाबून मी पिला. पितलीत पिला. पोट नाही भरत औषध पिला. मी पितलीत पिला बाई. पोट नाही भरत. ही संघटना लॉस घालवती. आले तुम्ही काय काय केलास? तुम्ही काय काय केलास? ये तू ये. ये. तो बोलते आधी तूच गा. खोदकाम चालू असताना एक मडका भेटलेला आहे आपल्या इथे, एक छोटासा असा. तर ते सर आहेत, त्याच्यावर थोडा आपला एक कुदलीचा फटका लागला, तर थोडासा ब्रेक झाला तो. दाखवतो तुम्हाला. कॉल कुठे चालले? तर मित्रांनो, तर आजची जी आपली गड संवर्धनाची मोहीम होती आपली, म्हणजे माझी पहिलीच मोहीम होती, ती झालेली आहे. सकाळी 7 वाजता चालू केली ती 12:30 वाजता बंद केलेली आहे. तर आता सरसगडाचा इतिहास गेले म्हणजे 89 मोहीम यांनी इथं केलेले आहेत. दुर्ग मराठा फाउंडेशनचे म्हणजे त्यांचे संस्थापक आहेत इथं. तर त्यांच्याकडून आता जरा माहिती घेऊ आपण. आजची किती मोहीम तुमची? आजची 19 आहे, म्हणजे महत्त्वाच्या मोहिमा. बाकी प्लॅनिंगसाठी किंवा शिवजयंतीच्या ज्या असतात त्या आम्ही नाही करत काउंट. आणि या सगळ्या लॉकडाऊन नंतरच्या काउंट केलेल्या मोहिमा आहेत. लॉकडाऊनच्या आधी आम्हाला माहीत नव्हतं मोहिमा काउंट करायच्या असतात ते. म्हणजे आम्ही करत नव्हतो त्याच्या आधी. सरसगडाची पहिली मोहीम तुम्ही म्हणजे कधी केलीत काय? त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये, डिसेंबर नाही त्याच्या आधीच थोडंसं, म्हणजे पावसाळ्याच्या नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान केली होती. अच्छा, तो एक तुझ्या फ्रेंडचा. मोहीम झालेली आहे आता आपली. लंच टाइम झालाय. येस, मोहिमेचा भंडारा ह्यो तिसरा ताट आहे. एकट्याने साजरा केला. भंडारा बोलून 3 ताट भात केलाय. तर मित्रांनो, आता आपण परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आणि आता जाताना आपल्याला मस्तपैकी थोडेसे जे आहे तिथं, म्हणजे थोडासा जो इतिहास मला माहिती आहे. ॲक्च्युली हा सरसगड हा किल्ला छोटा आहे, पण याचा इतिहास खूप मोठा आहे. तर याच्यातला एक गणेश शिल्प हा रात्री मी टेक घेतलेला छोटासा, पण याचा काही दिसत नव्हता. तर आता वरती बघू शकता तुम्ही, हा शिल्प जो कोरलेला आहे तो याच्यावर दिसते बघा तुम्हाला. तर याचा इतिहास तुम्हाला शुभम सांगेल बघा. आपण गणपतीच्या श्लोकमध्ये बघितलं, दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला बाई. त्या गणेशाचा हा जो शिल्प आहे, पश्चिमेचा राजा हा पूर्वेला बाई, हा आपल्याला श्लोक इथे लागवतो. तर हा जो श्लोक आहे तो या सरसगडाच्या गणेश शिल्पावरूनच तो श्लोक बनवलेला आहे असं सांगतात. आणि हाच इतिहास आहे, कारण इथं जे युवा प्रतिष्ठानवाले आले आहेत त्यांच्याकडून पण तेच ऐकलेलं आहे. तर हा शिल्प बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर आहे, दिसते बघा तुम्हाला. तर तसा गणेश शिल्पाचा इतिहास तुम्हाला आता शुभमने सांगितला, तसा मला सरसगडाचा फारसा इतिहास काही माहिती नाही. पण आता म्हणजे माहीत नव्हता, पण ॲक्च्युली जेव्हा मी इथं आलो, ॲक्च्युली मी मोहिमेसाठी आलेलो सरसगडावर, मी याच्या आधी आलो नाही. पण आपले युवा प्रतिष्ठानवाले जे होते, त्यांचे संस्थापक जे होते ना सर, त्यांच्याकडून जेवढी म्हणजे एवढी माहिती भेटलेली आहे ना आम्हाला गडांची गडकोटांची, परत गड संवर्धनाबद्दलची, परत गडावर जाऊन काय केलं पाहिजे, आणि गडावर नुसता सीन बघण्यासाठी किंवा काय म्हणजे पावसाल्याचा म्हणजे व्ह्यू बघण्यासाठी, या गोष्टींसाठी नाही गेला पाहिजे. तर गडावर गेल्यावर तिथली ॲक्च्युली पहिले तर माहिती घेतली पाहिजे गडावरची. ती सगळ्यात मेन गोष्ट आहे. का जे जसं आपण मंदिरात जातो, मंदिरातले काही रिच्युअल्स असतात, तसे गडावर जाताना पण काही रिच्युअल्स असतात, ते आपल्याला फॉलो केले पाहिजे. म्हणजे कुठून गेलं पाहिजे, कुठल्या वस्तूला हात लावला पाहिजे, कारण या वस्तू एवढ्या रेअर आहेत ना, गडकिल्ले म्हणजे एवढे रेअर आहेत ना, त्या आपल्याला ती एक आपल्या म्हणजे शिवाजी महाराजांकडून, आपल्या पूर्वजांकडून ती एक म्हणजे वस्तू भेटलेली आहे, ती आपल्याला त्याची आपल्याला देखरेख करायला पाहिजे. तर त्याचा देखरेख करण्याचा एकच साधन आहे, म्हणजे एकच पर्याय आहे. तर तुम्ही पहिले ट्रेकिंगला जा, गडांची माहिती घ्या जरा, मग त्यानंतर तुम्ही गड संवर्धनासाठी या, गडकोट मोहिमेसाठी या, सर्वांसोबत जरा जुडा.
या सरसगडावर एकूण 20 पाण्याच्या टाक्या आहेत आणि युवा मराठा फाउंडेशन म्हणजे जे गड संवर्धन करतात इथं सरसगडावर, म्हणजे ज्यांचा एकच ध्येय आहे सरसगडाला सरस करायचंच, तो ध्येय आहे, त्यांना अजून 3 नवीन टाके भेटले. म्हणजे 20 + 3 अजून 3 टाके भेटलेले आहेत. तर हा तिसरा पाण्याचा टाका आहे. आणि या बाजूला तिथं खाली बघू शकता तुम्ही, तिथं खाली ते शौचकुपी आहे पहिले पुरातन काळातली, म्हणजे त्या काळातली शौचकुपी आहे. आणि इकडं पण पुढं शुभम सांगते आपल्याला बऱ्यापैकी, कारण शुभम आणि समर्थ येऊन गेलेलं आहेत आधी. मी काय आलो नाही, मी पहिल्यांदा आलो आहे. तर बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथं पण. तर गाईज 2:50 का 52 मिनिटांनी काहीतरी आपण ट्रेक चालू केलेला आणि आता झालेत 3:29 मिनटं. तर एक 40 मिनटं झालेत आता आपल्याला सुरुवात करून परतीच्या प्रवासासाठी. तर आता आपण मला वाटते तरी पायथ्याशी पोचलोत, थोडासाच राहिला आहे. बाईक दिसली का समजा पोचलो, हे वाडी दिसली का समजा पोचलो. वाडी तर दिसलेली आहे, तर या टर्नला बहुतेक वाडीच आहे. उतरताना पण डेंजर हाल आहे जरा, पाय लचकाची शक्यता आहे जास्त करून. गुडघ्यांच्या चाव्या तर दुखतात, सांगायचं कोणला. आपण आलो खाली पायथ्याशी. आत्ता आपण इथून जाणार आहोत समरभूमीला, म्हणजे उंबरखिंड. माझ्या फोनमध्ये आता 4 ते 5% चार्जिंग आहे. मला चार्जिंग करायला काही ऑप्शन पण नाही. मी शुभमच्या अँड्रॉइडमध्ये काढीन किंवा समर्थच्या आयफोनमध्ये काढीन, तर त्याने चार्जिंग असेल फोनमध्ये. आणि मला त्याने फोन दिला तर या आपल्या गाड्या, या इथं गाड्या लावलेल्या आपण. तर आपली माणसं कुठं आहेत माहिती नाही, बघू अजून किती टाईम लागतं त्यांना यायला. मी आलो आहे खाली, हा गाव आहे. नमस्कार मित्रांनो, परतीच्या प्रवासाला येताना आपल्याला उंबरखिंडला जायचंच होतं. तर आता आम्ही थांबलो उंबरखिंडजवळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या 27 लढाया लढल्या त्यामधली ही एक महत्त्वाची लढाई होती. तर करतलब खान 2 फेब्रुवारी 1661 साली कोकणात उतरणार होता. अशी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे अशी गोष्ट समजली की करतलब खान कोकणात उतरणार आहे, तर तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेतोजी पालकर यांना लगेच सांगितलं की तुम्ही तिथं जा आणि तिथं छावणी लावून ठेवा आधीच. तर जसं त्यांना समजलं तसं लगेच नेतोजी पालकर आणि सैन्य हे आंबेनाळ येथे छावणी लावण्यासाठी गेले. आणि तेव्हाच करतलब खान आणि त्याचा 30,000चा सैन्य जसा आला तसं स्वतः छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि नेतोजी पालकर यांनी व त्यांच्या सैन्याने मिळून करतलब खानाला इथेच पकडला आणि करतलब खानाला हार मानावीच लागली. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 27 लढायांपैकी ही एक सर्वात महत्त्वाची लढाई आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकलेली. आणि उंबरखिंडला या एकदा, इथे येऊन तुम्हाला समजेलच. इथं याच्यावर पण लिहिलेलंच आहे, याच्यावर लिहिलेला वाचलं तरी तुम्हाला समजेल शॉर्टकटमध्ये इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 27 लढायांमधला एक महत्त्वाची लढाई म्हणजे ती आपल्या तालुक्यात झाली आहे. इथं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत. तर या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. तर त्यासाठी एकदा तुम्ही उंबरखिंडला या, इथे येऊन जरा इतिहास वाचा, घरून पण वाचू शकता, पण सगळ्यांना ती गोष्ट माहीत पाहिजे. उंबरखिंड काय आहे, समरभूमी काय आहे, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. तर त्यासाठी एकदा या इथं. तर आता आपण जाणार आहोत घरी परतीच्या प्रवासासाठी. तर आता मोबाईलमध्ये आपल्या चार्जिंग सगळी संपलेली, त्याच्यामुळं काय ब्लॉग एंड करायला जमला नाही तिकडून येताना. तर आता मस्तपैकी येऊन बसलो आहे. आता एडिट करताना आठवला का ब्लॉग एंड पण करायचा आहे. तर मग कसा वाटला सरसगडावरचा ब्लॉग, गड संवर्धनाची मोहीम, सगळा गडकोट मोहीम वगैरे कसं आहे. आपल्या धर्माच्या, आपल्या इतिहासाच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळं माझाच नाही ब्लॉग, असं जो कोणी छोटा मोठा ब्लॉगर असेल, कोण काय असेल, रील्सवाला असेल, डेली ब्लॉगवाला असतील, जो कोणी या अशा धर्माबद्दलच्या, आपल्या राष्ट्राबद्दलच्या, आपल्या इतिहासाबद्दलच्या गोष्टी तुम्हाला जो कोणी सांगत असेल त्याला तुम्ही फॉलो करा, त्याला सबस्क्राईब करा. मला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आजपासून तुम्हाला म्हणजे डेली नाही पण मोस्ट ऑफ द टाईम तरी तुम्हाला ब्लॉग्स येत राहतील. सपोर्ट करा जरा.